इस न्यूज के स्पॉन्सर हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश हाई स्कूल एंड जूनियर कॉलेज सोलापुर। भारतीय जनता पार्टीने सोलापूरसह राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी नाना पटोले यांच्या पाय धुणे संदर्भात या घटनेच्या विरोधात आंदोलन केले होते। याला प्रत्युत्तर देत सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे व जिल्हा संघटक रमेश हासापुरे यांच्या नेतृत्वाखाली 4 पुतळा चौकात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रतिमेस दुग्धाभिषेक करण्यात आले। या प्रसंगी कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी भाजपच्या नेत्यावर सडकून अशी टीका केली। पुढे ते म्हणाले की भाजपाने आंदोलन करण्याऐवजी स्वतःचे 23 ते 9 खासदार का झाले यावर आत्मचिंतन करावे। नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली 14 खासदार महाराष्ट्रात निवडून आले। काँग्रेस राज्यात 1 नंबरचा पक्ष झाला, परंतु वैफल्यग्रस्त झालेल्या भाजपने उगीचच आंदोलन करून स्वतःचे हास्य करून घेतलं। काल अकोला जिल्ह्यातील वाडेगाव या ठिकाणी संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांची पालखी आली। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले वारकऱ्यांसमावेश त्या ठिकाणी दर्शनासाठी गेले होते, परंतु पावसाने चिखल झाल्याने नाना पटोलेंचे पाय चिखलाने माखल्याने कार्यकर्त्याने पाणी आणून दिलं। लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने नाना पटोले यांनी महाराष्ट्रात भाजपचा सुपडा साफ केला, त्याच पद्धतीने आता राज्यात सुद्धा महाविकास आघाडीचे सरकार नाना पटोले आणतील याची भीती भाजपच्या मनात आहे, असे जिल्हा संघटक रमेश हासापुरे यांनी केले। यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नामदेव अण्णा फुलारी, मोतीराम राठोड, एम.एस. मुंडेवाडीकर, अमर पाटील कंदलगाव, समर्थ हिटनळी, काशीनाथ होनराव, रुद्रप्पा कांबळे, नागेश पडनुरे, परशुराम राऊतराव, यशवंत नानाजी, अमीन शेख, नंदू पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते। राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा विजय असो। नाना भाऊ पटोले तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नाना भाऊ पटोले तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। काँग्रेस पक्षाचा विजय असो। नाना भाऊ पटोले तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शेतकरी नेत्याचं सुस्तीकरण पक्षाचा विजय असो। नाना भाऊ पटोले तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। काँग्रेस पक्षाचा विजय असो। काँग्रेस पक्षाचा विजय असो। नाना भाऊ पटोले साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय नानाभाऊ पटोले यांच्या विरोधात मध्यंतरी भाजपनं जे आंदोलन केलं होतं की नानाभाऊ हे संत परंपरेतला माणूस आहे आणि नानाभाऊ गजानन महाराजांचं दर्शन घेऊन ते नॅचरली चिखलातून गेलेले होते आणि गुरु आणि शिष्याचं एक नातं असतं आणि त्या कार्यकर्त्याचं प्रेम होतं। ते पाय धुतले, त्याचा तो संदर्भ घेऊन भाजपवाल्यांनी आपलं पराभव झालेला हे पचनी पडलं नाही, त्या मानसिकतेतून बाहेर येण्यासाठी चिखल घेऊन जे सोलापूरमध्ये जे तोडवण्यात आलं, हे हीन कृत्य करण्यात आलं, त्याचा निषेध म्हणून सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज नानाभाऊंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून त्यांना पवित्र करण्यात आलेलं आहे। कारण नानाभाऊ हे येणाऱ्या काळात महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री आहेत आणि तसेच नानाभाऊंनी या भाजपनं नानाभाऊंचंच का टेन्शन घेतला। इतर महाविकास आघाडी एवढे मोठे नेते असताना तर काँग्रेस हा 1 सीटवर होता, तर ते 14 सीटवर आला। त्या नानाभाऊंमुळं भाजपची पानिपत झालं, त्यामुळं नानाभाऊवर प्रचंड त्यांचा राग आहे आणि नानाभाऊ हे एक शेतकरी नेता आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा नेता आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देणारं असं नेतृत्व आहे। त्यामुळं आज नानाभाऊंच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाला बळकटी मिळालेला आहे। आज त्यांना दुग्धाभिषेक करून पुढील भविष्यातील महाराष्ट्रातील लोकनेता भावी मुख्यमंत्री म्हणून त्यांना आम्ही शुभेच्छा देऊ आणि नानाभाऊंच्या पाठीशी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी समस्त सोलापूर आमच्या तुमच्या पाठीशी आहोत। अशा हीन कृत्य करणाऱ्या भाजपचा आम्ही निषेध करतो व नानाभाऊंचा जय जयकार करतो। नाना भाऊच्या समर्थनात त्या काँग्रेस कमिटीमध्ये 2 आंदोलनं झाली, एक तुमचं आणि त्यांचं। मग हे ते सुपरस्टार म्हणायचं का हे सुपरस्टार? नाही, आता काँग्रेस कमिटीमध्ये प्रत्येक मतप्रवाह असतात, पक्षाकडून त्यांना जे आदेश करतात, आम्ही केवळ नानाभाऊंचे समर्थक म्हणून हे काँग्रेस पक्षाचा पाईक म्हणून, कारण ते प्रदेश अध्यक्ष आहेत, त्यांनी सोलापुरात आले, सोलापुरातसुद्धा त्यांचे प्रचंड मोठे सभा झाले। आज आमदार खासदार प्रणिती शिंदे निवडून येण्यास नानाभाऊंचाही मोठा वाटा आहे आणि प्रदेश अध्यक्षावर जर भाजप पक्षांनी जर असं करत असेल ते आमचं कर्तव्य आहे। पक्षामध्ये दुफळे आहे असं म्हणायचं का? नाही, दुफळी नाही, ज्याचा त्याचा तो विचार आहे, पण आम्ही एक काँग्रेस पक्षाचा सामान्य सैनिक म्हणून काँग्रेस पक्षाच्या आम्ही पाठीशी उभारलेला आहे।
वेलकम टू डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज, जहां हम बनाते हैं मजबूत बुनियादें और संवारते हैं बच्चों का मुस्तकबिल। 10 एकड़ के विशाल कैंपस के साथ ये स्कूल सोलापुर के सबसे बड़े स्कूलों में से एक है। यहाँ नेचुरल फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट्स और बच्चों के लिए एक चिल्ड्रंस प्ले पार्क है। क्वालिफाइड टीचर्स के साथ साथ डिजिटल क्लासरूम्स भी है। बच्चों के ऑलराउंड डेवलपमेंट के लिए इंडोर स्पोर्ट्स अरेना, जिसमें टेबल टेनिस, चेस और कैरम बोर्ड जैसे गेम्स है। राइफल शूटिंग और आर्चरी की भी फैसिलिटीज तैयार की जा रही है। आत्मविश्वास बढ़ाने और आत्मरक्षा सीखने के लिए लड़कियों और सभी स्टूडेंट्स के लिए टेक्वांडो एंड कराटे सेशंस रखे जाते हैं। साल भर 100 से ज़्यादा मज़ेदार एक्टिविटीज़ करवाई जाती है, जिनमें कम्युनिटी हेल्पर्स डे, अजान और कीरत कंपटीशन, वेजिटेबल मार्केट डे, वुजू डे, सलाह डे, मैथ्स क्विज, एनुअल स्पोर्ट्स डे और फूड फेस्टिवल जैसे कार्यक्रम शामिल हैं। बस फैसिलिटीज शहर के हर कोने से अवेलेबल है। अपने बच्चे की ओवरऑल डेवलपमेंट और बेहतर फ्यूचर के लिए आज ही एनरोल कीजिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज में।